हॅलो एव्हरीवन, मी शरयू आणि आजचा माझा टॉपिक आहे तो मेकअपच्या प्राईजबद्दल. तर खूप साऱ्या क्लायंट्सच्या आता इन्क्वायरीसाठी कॉल्स येतात आणि त्यांना असं म्हटलं असतं की त्यांचा आम्हाला कमीच करायचा आहे, थोडासा मेकअप करायचा तर कमी याच्यामध्ये करा. मोस्टली सायडर्सचं असतं की 500मध्ये करा. तर 500चा मेकअप आणि 1500चा मेकअप किंवा व्हॉटेवर प्राईस जास्त प्राईस जे घेतात त्यांच्या मेकअपमध्ये काय फरक असतो? तर फरक असतो तो सर्वात महत्त्वाचा प्रोडक्टचा. तो आर्टिस्ट कुठले प्रोडक्ट यूज करतो यावर त्याच्या मेकअपची प्राईस ठरलेली असते. बाकी मेकअप तर सर्वच करतात. सर्वजण बिझनेस करायलाच बसलेले आहेत. कुणी 500मध्ये मेकअप करून स्वतःचा तोटा करून घेणार नाही आहे तुमच्यासाठी. त्यामुळे सर्वात मोठा इफेक्ट असतो तो प्रोडक्टचा. काय होतं, कमी बजेटचा मेकअप आपण केला आणि नेक्स्ट डे आपले चेहरा खराब झाला, पिंपल्स आले, रॅशेस आले, तर त्याला टोटली जबाबदार आपण स्वतः असतो. त्यानंतर दुसरा फरक असतो तो स्किन प्रिपरेशनचा. लो बजेटच्या मेकअपमध्ये स्किन प्रिपेअर केली जात नाही, डायरेक्ट मेकअप केला जातो, जेणेकरून नेक्स्ट डेला आपल्याला स्किन खराब होते, रॅशेस येतात, पिंपल्स येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याच स्किनला मेकअप सूट होत नाही आणि मग आपण नंतर मेकअप करण्याचं टाळाटाळ करतो. तर मेकअपच्या प्राईस ठरतात त्या मेकअपच्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर आणि सेकंड असतं ते स्किन प्रिपरेशनवर. कुठलाही मेकअप करण्याअगोदर स्किन त्या मेकअपसाठी प्रिपेअर करावीच लागते. त्यानंतरच ती स्किन तो मेकअप ॲक्सेप्ट करते किंवा ॲब्झॉर्ब करते आणि तरी आपल्या स्किनला काही हानी होत नाही, स्किन खराब होत नाही. त्यासाठी प्रॉपर स्किन CTM करणं गरजेचं आहे आणि ते CTM करण्यासाठी पण खर्च येतो. त्यामुळे मेकअप आर्टिस्ट मग काय करतात, ठीक आहे तुम्हाला कमी बजेटमध्ये मेकअप पाहिजे ना, तर मग CTM स्किप करून देतात आणि मग पुढचा मेकअप करतात. त्यामुळे मी सर्व लेडीजना असं सांगेल की एका दिवसासाठी आपण मेकअप करतो तर चांगल्या आर्टिस्टकडून ते कुठले प्रोडक्ट यूज करतात त्यावर हे करूनच तुम्ही आर्टिस्ट बुक करा शक्यतो, जेणेकरून मग आपली स्किन खराब होणार नाही, तर मग नेक्स्ट डे स्किनला इफेक्ट होऊ शकतो. थँक्यू.